तर जय महाराष्ट्र पब्लिक. तर नमस्कार, मी यश लिंबोरे तुमचं स्वागत करतोय 365 दिवसाच्या जर्नीमध्ये. सकाळ उठलो आणि डायरेक्ट पेपरसाठी निघालो. तर धन्य आहे ना, धन्य जरा बच्चन देतो आता. काय देतो होता मलाही नाही माहिती, म्हणून मी काय सांगितलं नाही तुम्हाला. तिथून बघता मग मस्त आहे की 1 2 करीत आलो. पुढं आलो, मस्त चहा पिऊ म्हणलं. धन्य आहे ना, धन्या सकाळ स्टिंग पेत होता. सकाळ म्हणजे 9 वाजता डायरेक्ट. त्यानं म्हणलं अरे चहा घे जरा, झोपे पुढे. नाही म्हणलं मला स्ट्रिंगच लागते. मग काय भाऊला स्ट्रिंग घेऊन दिलं. मग तिथून जे 1 2 करीत आलो का. आमच्या कॉलेजमध्ये बघा एवढं मोठं चेस आहे ना, चेस काय ते बुद्धिबळाचं खेळाचं आहे. ते कोण खेळणार आहे? अहो ते आम्ही जेव्हा आहे तेव्हापासून ते कोणी गेलंच नाही. तिथून आला पुढे बघा ताणतणाव. कोण आहे आपला प्रतीक आहे, प्रतीक. तर मग त्यालाही घेतला ब्लॉगमध्ये. गेलो सेक्शनमध्ये गेलो, चाललो पेपरला गेलो बरं का. तुम्हाला सांगतो एवढं आनंदात पेपरला गेलो आणि झाली ना आपल्यावर डायरेक्ट कॉपी केस झाली. काय सांगायचं मग, काय रडत गडत गेलो, कॉपी केस झाली. मग म्हणलं पेपर लिहून करायचं आहे काय, चला म्हणलं. निघालो घरी निघालो. आपलं या आणखी ते सगळे गँग दाखवणार तुम्हाला. याला म्हणलं इकडं बघ, तर भाऊनी डायरेक्ट तोंडालाच मानलं. आता काय एवढं सांगायचं. आणि हा भाऊ बघा काय सांगतो, ऐका. आणि इथं सुंदर अशा प्रकारे पेपर आमचा जाऊन आम्ही थाटात आता गट्ट्यात बांधून जाणार आमचा पेपर किलो. असेच पेपर आमची पुढची जाऊ अशी मॅडम आणि सरांना विनंती. स्क्वॉड वेळ जर आला सांगावं तरी आम्हाला आधी सांगावं, सतर्क करावं. कॉपी केस आमच्या यश भाऊवर झाली, पण अशी परत कॉपी केस होऊ नये अशी नम्र विनंती करतो. जय हिंद, जय भारत. मी इथं माझे 2 व्हिडिओ बंद करतो. तर तिथून आलो रूम. म्हणलं जेवणाचं काहीतरी नियोजन घ्यावं. मग गेलो मस्त की राईस बीस घेऊन आलो. मिठाचा पुडा घेऊन आलाय फक्त, काय सांगायचं. मग घेतलं तिथून सामान आणि आपण रूमकडे पळ काढला. 1 2 आलो रूम आलो. डायरेक्ट लावला भात शिजायला लावला. मस्त की शिजून घेतला. आणि मी भात शिजतोय बरं का एकटाच. म्हणजे स्वयंपाकाला आचार्य मीच आणि हे दोघं जण फक्त गायला बघायचं. या बघा दोघं मार मोबाईल बघत बसले आणि मला स्वयंपाक करायला लावला. आता काय सांगू तुम्हाला. आणि मग तिथून म्हणलं सकाळ या दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये सकाळ उठलो आणि मग गेलो पाणी भरायचं कारण असं कॉफी प्यायची होती. मग लगेच कढईत सगळं सर्व काही कढईत. मग तिथून गेलो, जोडीदार आला घेऊन गेला मला. मग गेलो त्याच्यासोबत, त्याची गाडी घेतली आणि डायरेक्ट गेलो जोडीदाराच्या गावात गेलो. तिथं मग भेटला आपला वर्गमित्र आशू भेटला. आशूच्या दुकानावर गेलो. हे आशूचं दुकान आहे, नक्की विजिट द्या. आणि मग तिथून येता करता आपल्याला घरी झाला होता अंधार झाला. मग परत हे 2 जण मला सोडवायला रूमवरती. आणि मग आलो. आणि मग आता काय संपवतो ब्लॉग. चला मग आता भेटू नवीन ब्लॉगमध्ये. लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या चॅनलला जाऊन तेवढं सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय. चला भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.